विद्यार्थी मित्र हो, कालच्या लेक्चरला आपण ऑटोमोबाईलचा इतिहास पाहिल्यानंतर आजच्या या लेक्चरला आपण या चॅप्टरचा दुसरा भाग ऑटोमोबाईलची किंवा वाहनाची ओळख आपण थोडक्यात त्या ठिकाणी करून घेऊया. स्क्रीनवरच्या पिक्चरमध्ये एक सर्वसाधारण गाडीचं पिक्चर त्या ठिकाणी ठेवलं आहे की ज्यात गाडीच्या बऱ्याचशा सिस्टीम त्या ठिकाणी दिसत आहेत. तर सर्वप्रथम आपण ऑटोमोबाईल या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात घेऊ. ऑटोमोबाईल या शब्दाची फोड केली असता ऑटो आणि मोबाईल असे दोन शब्द आपल्याला मिळतात. त्यातल्या ऑटो या शब्दाचा अर्थ स्वयं किंवा स्वतःहून असा आहे आणि मोबाईल याचा अर्थ चालणारा, चालणारी किंवा चालणारे असे आहे. थोडक्यात ऑटो म्हणजे स्वयं आणि मोबाईल म्हणजे चालणारी, स्वतःहून चालणारी अशी ती गाडी, तिलाच ऑटोमोबाईल असे म्हणतात. ऑटोमोबाईल म्हणजे स्वतःहून चालणारं जे वाहन आहे त्यातच ऑटोमोबाईल असे म्हणतात. ऑटोमोबाईललाच इंग्रजीमध्ये व्हेइकल किंवा आपण मराठीत मोटर गाडी असे सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. आणि प्रकारानुसार ट्रक, बस, कार, जीप, मोटरसायकल, टू व्हीलर, स्कूटर, रिक्षा असे पण त्या ठिकाणी आपण म्हणतो. मोटरगाडी जरी स्वयंचलित किंवा स्वतःहून चालणारी असली तरी ती स्वतःहून चालण्यासाठी तिला इंधन जाळून शक्ती निर्माण करावी लागते. इंधन जाळल्यानंतर त्या शक्तीमुळं मोटरगाडीही चालते. पुन्हा एक मुद्दा, मोटरगाडीही जरी इंधनाच्या ज्वलनातून स्वतःहून पळत असली किंवा स्वतःची ताकद इंधनाच्या ज्वलनातून निर्माण करत असली तरी शेवटी ते लोखंडाचं किंवा धातूचं निर्जीव यंत्र आहे. मग ते कसंही पळेल. मग त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी असलेल्या जिवंत माणसाचीच त्या ठिकाणी ड्रायव्हर किंवा चालक म्हणून गरज असते. आता वाहनाची जर आपण आकृती किंवा त्या ठिकाणी पिक्चर बघितलं तर त्यात सर्वसाधारणपणे खालील पद्धतीने किंवा सिस्टीमच्या साहाय्याने आपल्याला वाहनाची ओळख करून घेता येईल. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन, जे पुढच्या बाजूला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे या ठिकाणी इंजिनलाच पॉवर सिस्टीम असे सुद्धा म्हणतात. गाडी स्वतःहून चालण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे किंवा जी ऊर्जा आहे ती ज्या ठिकाणी निर्माण केली जाते त्यालाच इंजिन असे म्हणतात. इंधनाचं ज्वलन करून शक्ती गाडी चालवण्यासाठी इंजिन त्या ठिकाणी मिळवत असते. थोडक्यात इंधनाचं ज्वलन करून इंजिन गाडी चालण्यासाठी लागणारी शक्ती निर्माण करत असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची इंजिनच्या नंतरची सिस्टीम आहे ती ट्रान्समिशन सिस्टीम. आकृतीत त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. प्रथमतः आपण ट्रान्समिशन सिस्टीमची व्याख्या बघू. इंजिनने निर्माण केलेली शक्ती फिरणाऱ्या चाकांपर्यंत किंवा जुन्या गाडीत मागील चाकांपर्यंत पोचवण्यासाठी जे वेगवेगळे पार्ट दिलेले आहेत त्यालाच ट्रान्समिशन सिस्टीम असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इंजिनमध्ये निर्माण झालेली शक्ती मागील चाकांपर्यंत पोचवण्यासाठी जे वेगवेगळे पार्ट दिलेले आहेत त्यालाच ट्रान्समिशन सिस्टीम असे म्हणतात. यात इंजिनच्या मागे बघा त्या ठिकाणी दाखवतोय क्लच नंतर गिअर बॉक्स नंतर ड्राईव्ह लाईन म्हणजेच प्रोपेलर शाफ्ट, या ठिकाणी स्लायडिंग जॉईंट, यू जॉईंट, युनिव्हर्सल जॉईंट, त्यानंतर मध्यभागी जी मोठी मागच्या बाजूला हंडी दाखवली
ते डिफरन्शियलमधून दोन्ही बाजूला दोन ॲक्सल निघतात, ते ॲक्सल आणि त्याच्यावरती शेवटी चाकं, अशी ही ट्रान्समिशन सिस्टीम. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ट्रान्समिशन सिस्टीममध्ये क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, स्लायडिंग जॉईंट, यू जॉईंट, डिफरन्शियल, मागील ॲक्सल या महत्त्वाच्या भागांचा समावेश होतो. ही झाली ट्रान्समिशन सिस्टीम. त्यानंतर तिसरी सिस्टीम बघू आपण, स्टेअरिंग सिस्टीम. आकृतीत स्टेअरिंग दाखवलं आहे आणि त्या ठिकाणी नाव पण दिलेलं आहे. गाडीला योग्य दिशा देणे, म्हणजेच गाडी सरळ रस्त्यावरती सरळ चालवणे, वळणावरती वळण घेणे, यासाठी जी सिस्टीम दिलेली त्याला स्टेअरिंग सिस्टीम असे म्हणतात. स्टेअरिंग सिस्टीममुळे आपल्याला गाडीला योग्य ती दिशा देता येते. सरळ चालवायची असेल तर सरळ चालवता येते. डावीकडे किंवा उजवीकडे वळण घ्यायचे असेल तर ते वळण योग्य रीतीने त्या ठिकाणी घेता येते. हा एक नियंत्रण सिस्टीमचा किंवा कंट्रोल सिस्टीमचा स्टीअरिंग सिस्टीम एक भाग आहे. कंट्रोल सिस्टीमचाच किंवा नियंत्रण व्यवस्थेचाच दुसरा एक भाग आहे, तो म्हणजे ब्रेक सिस्टीम. ब्रेक सिस्टीम म्हणजे योग्य वेळी गाडीचा वेग कमी करणे किंवा गाडी थांबवणे, यासाठी जी सिस्टीम दिलेली तिलाच ब्रेक सिस्टीम असे म्हणतात. गाडीचा वेग योग्य वेळी कमी करणे किंवा गाडी थांबवणे यासाठी जी सिस्टीम दिलेली आहे त्यास ब्रेक सिस्टीम असे म्हणतात. आता पुढची सिस्टीम जी आहे पाचवी, आता ह्या दोन स्टेअरिंग सिस्टीम आणि ब्रेक सिस्टीम या झाल्या कंट्रोल सिस्टीमचा किंवा नियंत्रण व्यवस्थेचा भाग. त्यानंतर सस्पेन्शन सिस्टीम किंवा तिलाच मराठीत उभारणी व्यवस्था म्हणतात, पण आपण सस्पेन्शन सिस्टीम म्हणू. गाडी रोडवरून जाताना रोडवरती असलेल्या खाचखळगे, खड्डे यापासून यापासून मिळणारे धक्के प्रवाशांना कमीत कमी बसावेत, यासाठी जी सिस्टीम दिलेली आहे तिला सस्पेन्शन सिस्टीम असे म्हणतात. रोडचे धक्के, खाचखळग्यांचे धक्के प्रवाशांना किंवा गाडीतील मालाला लागू नयेत किंवा कमीत कमी बसावेत, यासाठी जी सिस्टीम दिलेली तिला सस्पेन्शन सिस्टीम असे म्हणतात. यात वेगवेगळ्या स्प्रिंगा, पाटे, शॉक ॲब्सॉर्बर यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. तसेच हवा भरलेला टायर हा सुद्धा काही प्रमाणात सस्पेन्शन सिस्टीमचा भाग आहे, कारण हवा दबून त्या ठिकाणी रोडचा धक्का काही प्रमाणात शोषला जातो आणि तो प्रवाशांना किंवा मालाला पर्यंत पोचू दिला जात नाही. म्हणून हे पण लक्षात ठेवा की स्प्रिंगा, शॉक ॲब्सॉर्बर यांच्याबरोबरच टायर हा सुद्धा सस्पेन्शन सिस्टीमचा एक छोटासा मदत करणारा भाग आहे. त्यानंतर बघू आपण लाइटिंग सिस्टीम. रात्रीच्या प्रवासासाठी तसेच दिवसासुद्धा पुढील व मागील वाहनांना वेगवेगळे इशारे किंवा सिग्नल देण्यासाठी गाडीत विविध प्रकारचे बल्ब आणि लाइटिंग सिस्टीमची व्यवस्था केलेली असते. उदाहरणार्थ हेडलॅम्प, टेल लॅम्प, ब्रेक लॅम्प, इंडिकेटर लॅम्प इत्यादी. लाइटिंग सिस्टीमनंतर आपण बघू फ्रेम. आत्ता आपण बघितलेल्या ज्या सर्व सिस्टीम म्हणजे इंजिन, ट्रान्समिशन सिस्टीम, सस्पेन्शन सिस्टीम, ब्रेक सिस्टीम, लाइटिंग सिस्टीम, हे सर्व ज्या एका सांगाड्यावरती, लोखंडाच्या सांगाड्यावरती जे दिलेलं असतं त्यालाच त्या ठिकाणी फ्रेम असे म्हणतात. ही फ्रेम जड अशा लोखंडाची मजबूत असते
आणि त्यावरती गाडीतल्या सर्व सिस्टीमला किंवा पार्टला त्या ठिकाणी व्यवस्थित आधार दिलेला असतो. फ्रेमलाच काहीजण चॅसिस फ्रेम असे सुद्धा म्हणतात. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे व्हील व टायर सिस्टीम. व्हील व टायर सिस्टीम. इंजिनने शक्ती निर्माण केली, ट्रान्समिशनने ती चाकांना दिली, तरी शेवटी रोडवरती धावणारी किंवा पळणारी जी असतात ती चाकच असतात. आणि त्यासाठी चाकांची म्हणजेच टायर आणि ट्यूबची त्या ठिकाणी रचना केलेली असते. अशा रीतीने आपण वाहनाची थोडक्यात त्या ठिकाणी ओळख करून घेतली. पुन्हा 1-2 मिनटात आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ की ऑटो म्हणजे स्वतःहून स्वयं आणि मोबाईल म्हणजे चालणारी, स्वतःहून चालणारी अशी जी असे जे यंत्र आहे त्याला ऑटोमोबाईल असे त्या ठिकाणी मानतात. ऑटोमोबाईलमध्ये इंधन पेट्रोल, डिझेल किंवा LPG, CNG यासारखे गॅस जाळून त्या ठिकाणी शक्ती निर्माण केली जाते. ही शक्ती ज्या ठिकाणी निर्माण होते त्या सिस्टीमला म्हणतात इंजिन सिस्टीम किंवा पॉवर सिस्टीम. त्यानंतर आपण बघितली ट्रान्समिशन सिस्टीम. इंजिनमध्ये निर्माण झालेली शक्ती चाकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे पार्ट दिलेत त्यांना ट्रान्समिशन सिस्टीम म्हणतात. क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, स्लायडिंग जॉईंट, यू जॉईंट, डिफरन्शियल ॲक्सल यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर कंट्रोल सिस्टीममध्ये 2 सिस्टीम आहेत. स्टेअरिंग सिस्टीम की जी गाडीला योग्य वळण देते आणि दुसरी ब्रेक सिस्टीम की ज्यामुळे गाडीचा वेग कमी करता येतो किंवा गाडी आपल्याला योग्य वेळी त्या ठिकाणी थांबवता येते. त्यानंतर आपण बघितली त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल किंवा लाईटिंगची सिस्टीम. रात्रीच्या प्रवासासाठी आणि दिवसासुद्धा समोरच्या किंवा मागील वाहनांना वेगवेगळे इशारे सिग्नल देण्यासाठी जी सिस्टीम दिलेली तिला लाईटिंग सिस्टीम म्हणतात. त्यानंतर फ्रेम. गाडीतील इंजिन, ट्रान्समिशन, सस्पेन्शन, स्टेअरिंग, ब्रेक या ज्या सर्व सिस्टीम आहेत त्या ज्या लोखंडी सांगाड्यावर बसवलेल्या असतात त्या लोखंडी सांगाड्यालाच फ्रेम असे म्हणतात. फ्रेम ही गाडीतल्या सर्व भागांना, सर्व पार्टला त्या ठिकाणी आधार देते आणि एका ठिकाणी व्यवस्थित धरून ठेवते. त्यानंतर आपण बघितलं व्हील अँड टायर. गाडीची चाकेच रोडवरती पळत असतात किंवा धावतात असतात, त्यासाठी जे टायर आणि ट्यूबची रचना दिलेली त्याचंच व्हील अँड टायर सिस्टीम असं त्या ठिकाणी म्हणतात. ह्या चाकाच्या सिस्टीमचंच नाव आहे व्हील आणि टायर सिस्टीम असे म्हणतात. याशिवाय पुन्हा 1-2 मिनटात आपण इंजिनकडे येऊया. तर इंजिनची स्वतःची अशी ही स्वतः व्यवस्थित चालण्यासाठी इंजिनच्या जवळ किंवा इंजिनमध्येच काही महत्त्वाच्या सिस्टीम दिलेल्या असतात. त्या आता या आकृतीत दिसणार नाहीत, पण इंजिनमध्ये व्यवस्थित वंगण होण्यासाठी, घर्षण होऊन इंजिन खराब होऊ नये आणि गरम होऊ नये यासाठी जे वंगण टाकलं जातं तिलाच म्हणतात लुब्रिकेशन सिस्टीम. आता ही इथं दिसणार नाही कारण ती इंजिनमध्येच ऑइल आपण टाकलेलं असतं. त्यानंतर इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊ नये किंवा ते व्यवस्थित थंड करावं यासाठी इंजिनमध्ये पाणी खेळवलेलं असतं, त्याला म्हणतात कूलिंग सिस्टीम. त्यानंतर पेट्रोल जर वाहन असेल किंवा पेट्रोल इंजिन असेल तर त्यात पेट्रोल ठिणगी टाकून पेटवावं लागतं. त्यासाठी स्पार्क प्लग दिलेला असतो. तो स्पार्क टाकण्यासाठी जी सिस्टीम दिलेली असते तिला म्हणतात इग्निशन सिस्टीम. तीसुद्धा तिथं इंजिन किंवा इंजिनच्या जवळच आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण दाखवलेलं नाही किंवा दिसत नाही. ते आपण व्यवस्थित पुढच्या धड्यांमध्ये किंवा लेसनमध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर गाडीच्या टाकीपासून म्हणजे इंधनाच्या टँकपासून किंवा सिलेंडरपासून, हल्ली टँक असेल तर त्यातून पेट्रोल किंवा डिझेल
आणि सिलेंडर असेल तर त्यातून LPG किंवा CNG वेगवेगळ्या भागांमार्फत किंवा फिल्टर पंप यामार्फत इंजिनपर्यंत पोचवला जातो. इंजिनच्या सिलेंडरमध्ये त्याचं ज्वलन होतं. मग ती पण पद्धत ही इंजिनच्याच भाग म्हटली जाते की पेट्रोल फ्युएल सिस्टीम किंवा डिझेल फ्युएल सिस्टीम किंवा LPG सिस्टीम किंवा CNG सिस्टीम हे इंधन टँकपासून किंवा सिलेंडरपासून इंजिनपर्यंत पोचवून सिलेंडरमध्ये पर्यंत पोचवण्यासाठी जी सिस्टीम दिलेली ती इंजिनचाच जवळचा भाग म्हणून धरली जाते आणि तिला म्हणतात फ्युएल फीड सिस्टीम किंवा पेट्रोल किंवा डिझेल फ्युएल किंवा LPG CNG फ्युएल सिस्टीम असे म्हणतात. अशा रीतीने आपण आज वाहनाची थोडक्यात ओळख करून घेतली. वाहनात असणारे इंजिनजवळच्या ज्या सिस्टीम आहेत किंवा इंजिनमध्ये ज्या स्वतःच्या सिस्टीम आहेत त्यांची आपण ओळख करून घेतली आणि त्यानंतर गाडी चालण्यासाठी इंजिन सोडून बाकीच्या ज्या सिस्टीम आहेत ट्रान्समिशन, स्टेअरिंग, ब्रेक, सस्पेन्शन, लाइटिंग, इलेक्ट्रिकल, फ्रेम, व्हील व टायर या ज्या सिस्टीम आहेत त्यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात ओळख करून घेतली आणि अशा रीतीने आपण पेपर 1 ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजीमधील चॅप्टर नंबर 2 वाहनाचा इतिहास व वाहनाची ओळख हा या ठिकाणी संपवत आहोत. याच्या ज्या लिखित स्वरूपात ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला पुढच्या आठवड्यात सोमवारनंतर PDF स्वरूपात त्या ठिकाणी या ग्रुपवरती टाकेल. मग तुम्ही त्या वहीत त्या ठिकाणी लिखाण पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.